मॅच फिनिश केला. अवघ्या 4 षटकातच चौथ्या षटकातील 3 चेंडूतच हा मॅच फिनिश केला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच डेफिनेटली 2 ओव्हर 19 धावा आणि त्याचबरोबर 1 विकेट आणि विचार केला तर 13 चेंडूमध्ये 28 धावा फलंदाजीतून ऑलराऊंडर भूमिका साकारली तो खेळाडू आहे विजय पवार. तर विजय अभिनंदन विजय पवार आणि त्याचबरोबर राधाकृष्ण क्रिकेट संघ पिसारबी क्रिकेट संघाने पहिल्या आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आजचा 6वा दिवस पहिल्या सामन्यात विजय साकारलं नेतृत्व कामगिरी साकारली तुमचं अभिनंदन. आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी खरबामाता 11 पडके क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचा श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. विजय पवार यावं आणि विजय पवारला सामनावीराचा पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. पडके गावातील आदरणीय सत्याची वाटचाल पत्रकार बंधू संपादक आदरणीय गोविंदा जोशी साहेब आणि त्याचबरोबर सचिन शेठ भोईर साहेब आपण या बोलणा शेठ पाटील राजूदादांच्या वतीने तुम्हाला इन्व्हाइट इथे केलेलं आहे. आज तुम्ही पाहुणे आहात. खऱ्या अर्थाने या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या वतीने स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य सुद्धा करण्यात आलेलं आहे. सन्माननीय सत्याची वाटचाल गोविंद जोशी साहेब आणि त्याचबरोबर सचिन शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते विजय पवारला सामनावीराचं पारितोषिक दिलं जाईल. बघा त्यांनी सुद्धा पडगे गावाचे संघाचे ते पाठीराखे आहेत परंतु अभिनंदन इथे त्यांनी पिसारबे क्रिकेट संघाने ज्या प्रकारे खेळ दाखवला खऱ्या अर्थाने तर कन्न विलवंती ते आपण जर्सी पाहतो. विजय पवारला सामनावीराचा पारितोषिक आमचे पत्रकार बंधू गोविंद जोशी साहेब आणि त्याचबरोबर सचिन शेठ भोईर यांच्या वतीने दिले जात आहे. विजय आपण प्रतिक्रिया आपली जाणून घेणार होतो आम्ही अभिनंदन संघाचं आणि त्याचबरोबर सचिन शेठ भोईर साहेब त्याचबरोबर गोविंद जोशी साहेब आपण या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतो. कैलाश पाटील या कैलाश पाटील यांचा हेतूची सन्मान श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने ते केला जाणार आहे. तर आमचे आयोजक विघ्नेश पाटील यांच्या शुभास्ते कैलाश पाटील वल्लभ यांचं माहेची उबदारशाला आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत इथे केले जात आहे. विघ्नेश पाटील आम्हाला या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून सामनावीर जे गौरवचिन्ह पुरस्कृत करण्यात आलेले आहे मग त्यामध्ये अमोलदादा पवार पालेबुद्रुक महेश पाटील वल्लभ महेश या आपल्या येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. महेश पाटील वल्लभ यांचा येतोची सन्मान इथे आमचे राकेश पाटील यांच्या शुभास्ते केले जाणार आहे. महेश पाटील वल्लभ यांचा येतोची सन्मान आमचे स्पर्धा ऑर्गनायझर प्रतिनिधी राकेश पाटील यांच्या शुभास्ते मायेची उबदारशाल सौंदर्याचे प्रतीक आणि माजी सरपंच उपसरपंच चषकाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केले जात आहे. जगदीश पाटील यांना आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने वल्लभ स्टेजवर अमर पाटील यांना पाहतो खऱ्या अर्थाने अमरची फिजिकल फिटनेस अतिशय स्ट्रॉंग आहे. आणि पिसारबी क्रिकेट संघ अभिनंदन तुमचं विश्रांती घ्या थोडंसं आराम करा. आणि पडके क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. कोपरा क्रिकेट संघ बघा आमच्या ऑर्गनायझर प्रतिनिधी विनय गावंडने आम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही जर आता इमिजिएटली आले नाहीये तर तुमच्या संघाला 2 धावाने दंडित इथे केले जाणार आहे. आणि विजयदादा खाडेकर 7 दिवस खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून पाणी सेवा पुरवण्यात आलेली आहे पूर्तता करण्यात आलेली आहे. विजय खाडेकर अर्थात बंटी खाडेकर यांचा परिवार आपण इथे पाहतो खऱ्या तर त्यांच्या संपूर्ण परिवाराचं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. खास करून आमचे संघनायक प्रतीक म्हात्रे असतील सुधीर टेंबे यांना आम्ही इथे पाहतो खऱ्या अर्थाने सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर्स सुधीर स्वागत आहे आपलं. अक्षय पाटील वल्लभ अक्षय या आपलं स्वागत इथे केलं जाणार आहे. कोपरा क्रिकेट संघाच्या मुले खेळ थांबलेला आहे मित्रांनो. स्पर्धा सुरू झाली का खेळ न थांबता स्पर्धेला आपल्याला सुरुवात सातत्याने राहिली पाहिजे. लाईव्ह प्रसारणला अनेक प्रेक्षक जोडले जातात आणि मग नंतर ब्रेक होतं.
कोपरा क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे, तुम्हाला आता दंडित केलं जाईल बघा. श्री गणेश क्रिकेट संघाने सांगितलेले आहे संघाला आता इथे पॅनल्टी जाहीर केली जाणार आहे. आणि 2 धावाने दत्तकृपा क्रिकेट संघ कोपरा क्रिकेट संघाला दंडित करण्यात आलेला आहे. 2 धावाने तुम्हाला दंडित केलेलं आहे. एकदा अनाउन्समेंट झालं का झालं कमिटीचं डिसिजन. आणि 5 मिनिटानंतर जर तुम्ही 5 मिनिटापूर्वी जर ना संपर्क साधला तर अजून वेगळ्या पद्धतीची पेनल्टी असेल. तर इथे दत्तकृपा क्रिकेट संघ आपण लगेचच रेडी राहायच्या बघा. प्रथमतः आपण खऱ्या अर्थाने दत्तकृपा श्री दत्तकृपा क्रिकेट संघ कोपरा यांच्या वतीने खऱ्या अर्थाने पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि एक नामवंत गुणलेखक अजय वर्तेकर 2 दिवसापूर्वी कालाने ज्याच्यावर झडप घातली. सर्वांनी उभे राहायच्या बघा. 2 मिनिटं आपण श्रद्धांजली त्या संघाच्या वतीने सुद्धा आणि आमच्या श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने सुद्धा इथे श्रद्धांजली आपण अर्पण करणार आहोत. सर्वांनी उभे राहायच्या बघा. स्वर्गीय अजय वर्तेकर कोपरा नामवंत खऱ्या अर्थाने जे गुणलेखक म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये परिचित होते. 2 वर्षापूर्वी बळवंत शेठ पाटील असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून वल्लभ नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये गुणलेखकाचा घटक म्हणून त्यांनी कामगिरी इथे बजावली होती. परंतु आज या स्पर्धेमध्ये दत्तकृपा क्रिकेट संघ कोपरा खेळत आहेत. प्रथमतः त्या संघाच्या वतीने आणि कोपरा ग्रामस्थांच्या वतीने अजय वर्तेकर याला या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. सावधान. ओम शांती शांती शांती. स्वर्गीय अजय वर्तेकर यांच्या आत्माची शांती लाभो हीच श्री दत्तकृपा क्रिकेट संघ कोपरा ग्रामस्थ मंडळ कोपरा आणि श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. आमचे गोल्डमॅन स्पर्धा ऑर्गनायझर प्रतिनिधी गणेश शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. गणेश शेठ आपल्या मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. बंटी खाडेकर पाण्याची सेवा 7 दिवस त्यांच्या पिताश्री विजयदादा खाडेकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली त्याबद्दल त्यांचा आभार. आणि आता मात्र पहिल्या लढतीसाठी बोलणार आमचे समालोचक पीटी अर्थात प्रवीण टेंबे वल्लभ यांच्याकडे बोलूया. धन्यवाद महागुरु. आमचे महागुरु त्यांना मी का म्हणतो कारण ते सर्वात सिनियर समालोचक आहेत आणि बघा किती एनर्जी आहे त्यांच्यामध्ये. आवर्जून सर्व आयोजक त्यांना आमंत्रित करतात. ही महागुरूंची ताकद आहे. आणि आता त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय अजय हरदास वर्तेकर रायगडचे उत्कृष्ट स्कोरर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एकवीर आईचा भक्त स्वर्गीय अजय हरदास वर्तेकर असं म्हटलं जातं की असा जन्म लाभावा देह चंदनाचा व्हावा गंध संपला जरी सुगंध दरवलत राहावा. शोकाकुल श्री गणेश मित्रमंडळ आणि तदनंतर वेसुदेवी युवा मित्रमंडळ कोपरा यांच्या वतीने त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया. तर व्यासपीठावरती पाहतोय नावडे विभाग शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य राजाराम पाटील साहेब
अर्थात बाबा किंग या नावाने त्यांना आम्ही ओळखतो. आणि उद्या त्यांच्या घरामध्ये रतनबुवा पाटील चषक येणार, कारण त्यांचा कानपुली संघ फायनलला गेलाय आणि असा चषक बाबा कोणाला भेटत नाही. तुम्ही नशीबवान आहात की तुमच्या घरी उद्या स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक येईल आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आम्ही कानपुली संघ. तर वल्लभचे माजी सरपंच मोहन भोईर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तर वल्लभ गावातील एकेकालचे नामवंत संगनायक आणि एकेकाली ज्यांना वल्लभ ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं, मोहन भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. महागुरु उल्लेख केला मी कानपुली संघाचा, स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये फायनलमध्ये गेलाय, त्यांच्या विरोधात बुरदुल संघ खेळणार. तर प्रतीक ढोंगरे डोंगऱ्याचा पाडा आणि महेश ढोंगरे डोंगऱ्याचा पाडा यांचं आगमन झालेलं आहे. भोलानाथ शेठ पाटील आणि राजूदादा पाटील यांच्या वतीने तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतो. यावं व्यासपीठावर स्वागत. कोपरा क्रिकेट संघ आता मात्र खेळ थांबणार नाहीये, तुम्हाला क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. जेवढे तुमचे खेळाडू आहेत तेवढे खेळाडू घेऊन तुम्हाला खेळ सुरू करावे लागेल, कारण स्पर्धा मात्र लाईव्ह प्रसारण आहे, स्पर्धा थांबली जाणार नाहीये. तर आज दरम्यान आमंत्रित करूया ज्यांच्या वतीने डोंगरचपाडा गावामध्ये पहिली नाईट स्पर्धा असेल असे आमचे दमदार आयोजक आणि पेशेमध्ये इंजिनियर आहेत, कॅलॉक्स कंपनीमध्ये काम करतात, शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेता महेश ढोंगरे, त्यांच्या समवेत मयूर फडके आणि बंटी फडके यांचं आगमन झालंय. त्रिमूर्ती तिघांना विनंती करतो की व्यासपीठावरती यावं. येणाऱ्या 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 5 रात्रीमध्ये ग्रामस्थ मंडळ डोंगरचपाडा यांच्या वतीने आणि विठ्ठल रखमाई मित्र मंडळ यांच्या वतीने प्रकाश झोतातील नाईट स्पर्धा माजी आमदार बाळराम पाटील चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही पाहाल. 1 लाखाची नाईट स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आदरणीय प्रतीक दादा यांचं देखील शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. यावर स्वागत आहे आपलं. पुन्हा एकदा आमदार बाळराम पाटील चषक यावर्षी नाईट स्पर्धा पाहाल आणि पहिली नाईट डोंगरच्या पाडामध्ये ठेवणारे हे दमदार आयोजक इथे आले, त्यांचं सहर्ष स्वागत. तोंडरे गावाच्या आझाद मैदानावर तुम्ही बाळराम पाटील चषक पाहाल, स्वागत आहे आपलं. बंटी फडके हे देखील त्यांचं स्वागत. DCC कोपरा विरुद्ध लढत असेल वरद व प्राची डोंगरचा पाडा. कोपरा संघ आपण उशीर आलात, परंतु आयोजकांनी तुम्हाला सहकार्य केलंय, तर नेक्स्ट टाइम तुम्हाला लक्ष द्यायचं की वेळेवरती या. परंतु कोपरा संघ आता किरवलीमध्ये चॅम्पियन झाला, मला वाटतं एक स्पर्धा खेळलाय आणि त्यामुळे त्या संघाला थोडा उशीर झाला असं आपण पाहू शकतो. थोडी संघाला शुभेच्छा. पाहुण्यांचं आगमन झालंय व्यासपीठावरती. पहिली दुसरी लढत, एका बाजूला कोपरा DCC दत्तकृपा, त्यांच्या विरोधात आहे वरद व प्राची 11 डोंगरचा पाडा. ऑल द बेस्ट दोन्ही संघ. दुसरी लढत, पहिला सामना तुम्ही दमदार पाहिला, पिसारवे संघाच्या विरोधात पडगे, पिसारवे जिंकलाय. दुसरी मॅच 6वी रात्र, पहिला बॉल आणि चांगली फिल्डिंग मिड ऑफ कडे. कोपरा संघ DCC या नावाने खेळतो, जगदीशचा संघ, जिनीत पवारचा संघ यांनी बांधिलकी केली आणि दमदार संघ पाहताय. सरपंच उपसरपंच चषक 2024 ही 6वी रात्र आणि वल्लभ गावात पहिल्यांदा 7 रात्रीची स्पर्धा कोणी ठेवली तर श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभचं नाव घेतलं जाईल. आवर्जून बॉल तयार. डिफेन्सिव्ह फटके मिड ऑफ कडे जात आहेत. चांगली गोलंदाजी रोहित कोहली करतोय. रोहित कोहली त्याला सिद्धी करवल्यामध्ये मागील वर्षी बाईक मिळाली होती आणि बाईक मिळाल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये ते अश्रू आले होते, आनंद अश्रू. त्यानंतर हा खेळाडू प्रत्येकाला लक्षात राहिला. रोहित कोहली यांची सुकन्या देखील मॅच पाहत आहे, तिला देखील शुभेच्छा. फ्लिक ऑन द रिक्स, फ्लिकचा फटका डीप मध्ये स्क्वेअर लेगला. आजच्या दुसऱ्या मॅचची सुरुवात प्रदीप पाटीलच्या बॅटमधून दमदार षटकार. समोर केलेला बॉल संगनायक जिनीतकडे हा बॉल गेला होता मिड ऑन करे. षटकारानंतर प्रदीपने सिंगल कन्व्हर्ट केली. बॅटिंगसाठी अजय आणि त्यानंतर प्रदीपची तुम्ही जोडी पाहताय. विन DCC कोपरा क्रिकेट संघ इथे खेळतो, परंतु मी सिद्धी करवल्याच्या नाईट स्पर्धेमध्ये बघितलं होतं खऱ्या अर्थाने. बघा इथे प्रांजल कोपरा कुमारी प्रांजल क्रिकेटचा आनंद घेतात. प्रांजल अभिनंदन, स्वागत आहे तुझं. हो तू प्रवीण, क्या बात आहे. बघा इथे आजच्या जगामध्ये जेव्हा मुलगी जन्म घेते घरामध्ये कधी कधी घरातील लोकांना दुःख होतं, परंतु रोहित कोहली यांची सुकन्या मॅच बघायला आली आणि भरपूर चांगली गोष्ट आहे एका बापासाठी जेव्हा मुलगी जन्म घेते घरामध्ये, कारण त्याला
कन्यादान करण्याचं पुण्य लाभतं. आणि प्रांजल तुम्हाला शुभेच्छा असते. रोहित कोहली यांची ती सुकन्या आहे, त्यांचं स्वागत करतोय. गॅपमध्ये केल्यात मिडॉनकडे, मिड विकेटला बॉल जातोय, 1 रन कंप्लीट केली जाईल. आणि तद्वर घेतलेल्या 2 धावा, या 2 धावेने पहिल्या शतक समाप्त झाले. धाव फलकावरती 10-0 टीम वरद प्राची इलेव्हन डोंगरचा पाडा. आणि या टीमचे पॅकर आपण पाहतोय व्यासपीठावरती आहेत, प्रतीक डोंगरे आणि भरत डोंगरे हे 2 पॅकर आहेत, त्यांचं देखील इथे स्वागत आपण करतोय. धाव फलक 10-0, 10 रन स्कोरबोर्ड वरती. एक ओव्हर नंतर पॅनल्टी, इनिंग नंतर पॅनल्टी ऍड करूया शेवटला, कारण पॅनल्टी डीसीसी कोपरा संघाला आहे. 2 धावेची तो उशीर आला होता. 10-0 सध्या यावर्षी तुम्ही सरपंच उपसरपंच चषक पाहताय. तर माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा भोलानाथ शेठ पाटील आणि राजूदादा पाटील आपल्या स्पर्धेसाठी इथे शुभेच्छा आलेल्या आणि त्यांचं आगमन झालेलं आहे. कुमार स्वराज उमेश शेठ पाटील नेवाली, श्री गणेश मोबाईल स्टोअर मालक नेवाली संघाला सुद्धा त्यांच्या वतीने शुभेच्छा असणार आहेत. तुमचं स्वागत आहे. डोंगरचा पाडा यावर्षी भगव्या रंगाची टी शर्ट त्यांनी परिधान केली. ड्रीम 11 भारतीय संघाची टी शर्ट होती. वर्ल्ड कपमध्ये तुम्ही पाहिलं लकी ड्रेस कोड आहे आणि भन्नाट फॉर्ममध्ये हा संघ. जरी या गावाला क्रिकेटचं मैदान नसलं तरी हा संघ कुठे ना कुठे खेळतो, प्रॅक्टिस करतो, अभ्यास करतो, कारण तो जिद्दी संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला कोपरा संघ पाहतोय, खारघरचा संघ. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. पहिली लढत देखील पडगे संघ केला होता आणि पडगे संघ म्हटला त्यांना देखील मैदानाची कमी नेहमीच भासली आहे, परंतु तो संघ देखील चांगला केला. 10-0 येणाऱ्या नवीन कालामध्ये वलभचे सरपंच तुम्ही राजू पाटील यांना पाहाल. येणाऱ्या जुलैमध्ये राजू पाटील वलभचे नवीन सरपंच तुम्ही पाहाल. सध्या वलभचे सरपंच सौभाग्यवती कविता प्रमोद पाटील या मॅडमला तुम्ही पाहताय. आणि तदनंतर राजू पाटील यांचा टर्म असेल. वलभ गावामध्ये अनेक सरपंच पाहिले आणि 2 वेळा सलग भोलनाथ पाटील यांच्या सौभाग्यवती जयमाला भोलनाथ पाटील सरपंच ठरल्या आणि उपसरपंच भोलनाथ पाटील, त्यांना देखील शुभेच्छा. त्यामुळे पुढच्या वर्षी कदाचित राजू पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि श्री गणेश मित्रमंडळ वलभ चांगलं योगदान. विनय गावंड यावर्षी लेखाजोग त्यांच्याकडे आहे. बंटी खाडेकर अकाउंटिंगची भूमिका महत्त्वाची असेल उद्या, कारण उद्या 6 संघाचे पॉकेट भरणं आणि टॅली करणं ही महत्त्वाची भूमिका असते. जिनीत पवार आलाय दुसरा गोलंदाज. हलक्या हाताने क्लास फटका होता एक्स्ट्रा कव्हरकडे. ड्राईव्हचा फटका तुम्ही पाहिला, ऑफ ड्राईव्ह आणि थोडी खराब फिल्डिंग, त्याचं प्रत्युत्तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2ने धावफलक 12 वरती पोहोचलाय. जशी इनिंग समाप्त होईल या धावा 2 ऍड होतील आपण पॅनल्टीच्या डोंगरचा पाडा संघाच्या अकाउंटला. भरत डोंगरे आणि प्रतीक डोंगरे हे टीमचे पॅकर आहेत आणि नाईट स्पर्धेमध्ये नेहमी डोंगरचा पाडा इथे खेळतोय चांगला संघ. प्रदीप पाटील 4 चेंडू 9. मिस टायमिंगचा फटका, चेंडू मिडॉनकडे जातोय. मिड विकेटला खेळाडू येत आहेत. फक्त 1 धाव, 2 पुन्हा घेतील, रिक्स आहे. बॅकअप दिला, पुन्हा 1 धाव कंप्लीट. चांगली मॅच आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये. पहिल्या रात्रीमध्ये पाहिलं तुम्ही घोट संघ आणि त्यांच्या विरोधात नेरे संघ सुपर 12ला गेलाय. दुसऱ्या रात्रीमध्ये मुरबी संघ सुपर 6ला. तिसऱ्या रात्रीमध्ये विचार केला जय हनुमान नावडे सुपर 6. चौथ्या रात्रीमध्ये बजरंगचा संघ चिंद्रड आणि चरण 11 बुरदुल संघ गेलाय. आणि काल पाहिलं सुपर 6 मध्ये गावदेवी देवीचा पाडा आणि हा दर्जेदार चायना कट बॉल थर्डमॅन सीमा पार. 4 रन अजयच्या बॅटमधून. निश्चित भोलनाथ पाटील उद्या त्यांच्या घरामध्ये स्वर्गीय रतनबा पाटील चषक येणार, कारण की त्यांचा कानपुली संघ फायनलमध्ये गेलाय आणि भरपूर चांगली गोष्ट असेल. हा चषक सहजासहजी कोणाला भेटत नाही आणि कुठल्याच स्पर्धेमध्ये तो चषक वापरला देखील जात नाही. त्या प्रकारची कलाकृती. आणि भोलनाथ पाटील तुम्हाला शुभेच्छा. कानपुली संघासाठी अथर्व नाव लकी आहे आणि अथर्व म्हटले तर राजाराम पाटील साहेबांचे नातू आणि भोलनाथ शेठ पाटील यांचे पुतण्या. आणि खरंच जेव्हा जेव्हा अथर्वाच्या नावामध्ये कानपुली खेळलाय तो 1 साईड जिंकलाय हे आपण रतनबुवा चषकात पाहिलं. आणि त्यांच्या विरोधात बुरदुल संघ खेळणार फायनल उद्या. आणि बुरदुल संघ म्हटला तर प्रवीण पाटील आणि ते पॅकर आहेत. आणि प्रवीण पाटील कोण तर भोलनाथ शेठ पाटील यांचे जिगरी मित्र. त्यामुळे मोठ्या जिगरी मित्रांमध्ये उद्या फायनल होणार कानपुली बुरदुल रतनबुवा चषकात. बॉलर तयार, लॉफ्ट केलाय प्रदीप भन्नाट फॉर्म मध्ये. स्टँड अँड डिस्पॅच, मस्तक पे दस्तक, 6 रनों के लिए.
पार्टनरशिप चांगली, 11 बॉलचा खेळ संपलाय. प्रोजेक्ट स्कोअर 65 बनवू शकतात, 13.09 ची सरासरी. डोंगरचपाटा गाव या एक चेंडूनंतर नाईट स्पर्धेचं कौतुक करूया. ते आयोजक देखील आहेत आपल्यासोबत. चिनीत पवार, शेवटचा बॉल स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची असेल, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरकडे केले, 1 रन पूर्ण केली. अजय डोंगरे आणि प्रदीप, 12 बॉलचा खेळ संपलाय, धाव फलक 25 वरती 0. आणि उल्लेख केला मी नाईट रजनीचा. ग्रामस्थ मंडळ चषक डोंगरचा पाडा आणि विठ्ठल रखमाई मित्रमंडळ डोंगरचा पाडा यांचं विशेष योगदान. आणि या स्पर्धेचं नाव देखील तुम्ही पाहाल. 27 फेब्रुवारीला 5 रात्रीची स्पर्धा, आमदार बालराम पाटील चषक, जे कोकण शिक्षण मतदारसंघाचे आमदार होते, 5 जिल्ह्याचे आमदार, त्यांची स्पर्धा तुम्ही पाहाल डोंगरचा पाडा गावामध्ये. 1 लाखाची स्पर्धा असेल आणि स्पर्धेमध्ये तत्पर पाहिले आपण तर 48 संघ असतील. त्यामुळे त्या आयोजकांना शुभेच्छा देऊया. यापूर्वी डे स्पर्धा झाली होती, अनेक सीझन पाहिले, परंतु यावेळी नाईट स्पर्धा, आणि ती स्पर्धा ओळखली जाते चषकासाठी. कारण डोंगरचा पाडा स्पर्धा म्हटली तर चषकाची हाईट मला वाटतं 7 किंवा 8 फुटाची असते. महेश डोंगरे, यावेळी तुम्ही सिल्वर चषक आणणार, काचेचं आणणार, चांदीचं, की पुन्हा ट्रॉफी मोठ्या आणणार, हा प्रश्न पडलाय. कारण की आमचा वल्लभ संघ देखील जिंकला होता, तेव्हा 6 फुटाची ट्रॉफी त्यांना चॅम्पियन मिळाली होती. आणि त्यांची चषकची स्पर्धा ही खास करून त्या ट्रॉफ्यांसाठी ओळखली जाते. व्यासपीठावरती मारुती पाटील साहेब देखील आहेत, पोलीस पाटील. दरवेळेला त्यांचे शुभ असते. टॉस आपण करतोय. मोहन भोईर एकेकालचे चांगले खेळाडू ते देखील आहेत. संदीपजी जोशी यांना पाहताय, आमचे प्रद्युम्न असतील, अमर, आकाश खाडेकर हे देखील आहेत. आणि गोल्डन मॅन गणेश उमरली संघाचे पॅकर. त्यानंतर आपण पाहतोय कुमार पाटील यांना आपण पाहतोय. कुमार पाटील, तुम्हाला देखील शुभेच्छा. तर निश्चित स्वरूपात नवीन पनवेल शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व बबन विश्वकर्मा साहेबांचं इथे आगमन होत आहे. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने स्वागत आहे. आणि बबन विश्वकर्मा साहेबांचा जर विचार केला ना, कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमन्ना बाळगताना अनेक नवीन पनवेलमध्ये गरजूंना खऱ्या अर्थाने जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यामध्ये त्यांनी अग्रेसर भूमिका खऱ्या अर्थाने सक्षमरित्या पार पाडली होती. स्वागत आहे आपलं. रोहित कोहली दुसरा स्पेल, पहिल्या स्पेलमध्ये 10. बॅटकट आणि बॉल विकेट किपरच्या चुकीमुळे बाहेर गेलाय. थर्ड मॅन लॉंग स्टॉप कडे, बॅनर हिट, 4 रन. तर मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. सिद्धी करवले गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि येणाऱ्या 3 ते 8 फेब्रुवारी रोजी खऱ्या अर्थाने प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहेत. ते सन्मान्य सुप्रसिद्ध उद्योजक रमेश मडवी साहेब सिद्धी करवले आणि त्यांच्या समवेत एकच नाद बैलगाडा शर्यत चंद्रकांत शेठ भोईर साहेब, आपले स्वागत आहे. चौकार आलाय आणि त्यानंतर मिड विकेटला पुन्हा चौकार. 2 चुकी, 2 चेंडूवरती विकेट होते, परंतु इथे विकेट किपर आणि मिड विकेटने केलेली चुकी. रोहित कोहली निराश झाला. बॅक टू बॅक 2 चौकार. प्रदीप पाटीलच्या बॅटमधून ज्याने 2 षटकार मारले होते, हा चौकार बघा. खराब फिल्डिंग. डीसीसी कोपरा 2 धावेची पॅनल्टी असताना तुम्ही अजून चुका करतायत. त्यामुळे मिनी वानखेडेवरती अस्तित्व टिकवायचं असेल तर धावा कमी द्याव्या लागतील. धावफलक पुढे गेलाय 33 वरती 0. 71 धावा बनवू शकतात 5 षटकामध्ये जर अशा धावा आल्या. आणि प्रदीप पाटील म्हटला तर रोहित शर्माचा फॅन, 45 नंबरची जर्सी. दिशा खराब आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. रोहित कोहली हा मुख्य गोलंदाज आहे कोपरा संघाचा आणि विचार केला तर त्याने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. PPL मध्ये त्याने किरण पवारचा विकेट घेतला होता तो रोहित कोहली. धावफलक 34 वरती 0. 9 चेंडू 25 वरती खेळतो प्रदीप पाटील. फॅब्युलस बॅटिंग. बॅटकट आहे. यावेळी जगदीशने झेल पकडलाय. संघ नायक बाद होतोय प्रदीप. 25 धावा करून 10 बॉल मध्ये 34 वरती 1. टीम वरद प्राची 11 डोंगरचा पाडा. व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 1 चे सरचिटणीस आणि गणेश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री रमेश दादा मडवी साहेब यांचे शुभागमन झालंय. आमदार चषकाचे दमदार आयोजक आहेत आणि त्यांची स्पर्धा तुम्ही लवकरच पाहाल. आणि तदनंतर व्यासपीठावरती सौजन्य कैलासवासी विकास कृष्णा भोईर यांच्या स्मरणात श्री चंद्रकांत कृष्णा भोईर यांच्याकडून देखील तिथे आपण चांगला पुरस्कार पाहाल. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. रमेश दादा मडवी एक दमदार आयोजक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना अनेक वेळा
चांगला अभ्यास करताना पाहिलाय. 34 वरती 1. चांगली सुरुवात 12 चेंडूमध्ये नंतर चांगल्या धावा होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील 9 धावा आल्यात. बॅटिंगसाठी येतो जयेंद्र डोंगरे. 1 नंबरची जर्सी तो नेहमी चॉईस करतो आणि त्याची बॅटिंग 1 नंबरची झाली तर चांगली होईल या मॅचमध्ये. दोघे 1 नंबरची जर्सी. बॉल तयार. स्क्वेअर कट. व्हॉट अ शॉट. लजीज जायकेदार फटका. देखना फटका. बघत राहावा. 4 रन. होता जगदीशने. बॉल तयार. रोहित कोहली थोडासा इंजर्ड असतो, त्याच्या पायामध्ये आम्ही नेहमी दुखापत पाहिली आहे, डेड बॉल, आणि कधी कधी क्रॅम्प त्याच्या पायामध्ये परत येत असतो अनेक मॅचेसमध्ये. 38 वरती 1. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सुधीर टेंबे यांचं देखील शुभागमन झालंय. राजू पाटील वलभचे भावी सरपंच पुन्हा एकदा. बॉल तयार. हलक्या हाताने पुश केला बॉलला, कारण 5 षटकाची मॅच आहे. वाट मॅच आणि पुन्हा चौकार. 4 चौकार या ओव्हरमध्ये. रोहित कोहली करणार तरी काय, कारण गोलंदाजाची काहीच चुकी नाही, मात्र क्षेत्ररक्षक साथ देत नाही. बॅक टू बॅक 4 चौकार. खऱ्या अर्थाने सुप्रसिद्ध कराटेपटू आणि वल्लभ क्रिकेट संघाचे माजी संघनायक बंडू पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. शेवटचा बॉल. 3 चौकार खराब फिल्डिंग मुळे गेले आणि त्यामुळे 4 चौकारांची लांब लचक ओव्हर पाहिली. शेवटच्या बॉलवरती 2 रन. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि इथे वरद व प्राचे 11. डोंगरचपाडा संघाची धावसंख्या 44. तर थँक्स प्रवीण. इथे खऱ्या अर्थाने या पुढची लढत असेल विराज स्पोर्ट खिडूपाडा विपक्ष गावदेवी धरणा. विराज स्पोर्ट खिडूपाडा विपक्ष गावदेवी धरणा क्रिकेट संघ. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा पहिला ऑफिशियली कॉल असणार आहे. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. स्पर्धेची नियमावली अतिशय स्ट्रिक्टली आहे. प्रथमतः सत्र संपल्यानंतर नाणेफेक केली जातो आणि सत्र संपल्यानंतर दुसऱ्या सत्राला ज्यावेळी सुरुवात केली जाईल, संघ जर इथे हजर नसतील तर 5 ऐवजी 4 षटकांचा सामना खेळवला जाईल. 44. 1 विकेट. आवर्जून उल्लेख करूया स्वर्गीय अजय हरदास वर्तेकर यांचं. बात करो रूठे यारो से सन्नाटो से डर जाता है. आपले जे मित्र असतात, जर आपले रागावले असतील त्यांच्याशी एकदा बोला आणि बोलल्याने त्यांना देखील चांगलं वाटेल, कारण की प्रत्येकाला धक्का बसला. ज्यावेळी मला असं वाटतं की सकाळी जेव्हा मी उठलो आणि व्हॉट्सअप ओपन केला, अगदी आमच्या ग्रुपवरती अजय वर्तेकरचा फोटो आला आणि त्याचे खाली लिहिलं होतं की भावपूर्ण श्रद्धांजली. धक्का बसला, कारण की अजय माझा खास मित्र आणि पनवेल प्रीमियर लीगमध्ये आमचा स्कोरर होता. आणि अचानक एखादा व्यक्ती आपल्याला जेव्हा सोडून जातो ना, तेव्हा आपल्याला भरपूर दुःख होतं. आणि असं होतंय आजकाल, कारण की तुम्ही जेव्हा सकाळी उठता आणि अचानक कोणाचाही फोटो तुमच्या समोर येऊ शकतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असेल भावपूर्ण श्रद्धांजली. त्यामुळे जगामध्ये जर कोण रागवलेला असेल तर एकमेकांसोबत बोला. या जगामध्ये तुमचा जन्म महत्त्वाचा आहे, पैसा महत्त्वाचा नाही आहे. त्यामुळे मैत्री जपा, मित्रांना जपा. तुमच्या मित्रांना जर एखादं टेन्शन असेल त्यांच्यासोबत बोला आणि ते दूर करा, कारण बोलल्याने भरपूर काही गोष्टी सोप्या होतात. तर निश्चित स्वरूपात प्रवीण आपण व्यासपीठावर सन्माननीय रमेश शेठ मणबी साहेब, राजकीय क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं त्यांचं योगदान असतं. खऱ्या अर्थाने पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1च्या दृष्टिकोनातून जर विचार केला, गत वर्षीचे खऱ्या अर्थाने ते नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आहेत आणि येणाऱ्या 3 ते 8 फेब्रुवारीला रायगड जिल्ह्याची मानाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल आणि त्या स्पर्धेमध्ये स्वतः भोलानाथ शेठ पाटील हे सुद्धा खऱ्या अर्थाने आयोजकांच्या भूमिकेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आपल्याला बघायला मिळणार आहे. बोलूया पुन्हा एकदा प्रवीण यांच्याकडे. नवीन गोलंदाज अक्षय पाटील. 44 वरती 1. 12 चेंडूचा खेळ बाकी. पहिला बॉल लॉफ्ट केलाय अजय डोंगरेने मिड विकेटला. फक्त सिंगल. आता जयेंद्रला काम तमाम करायचंय, कारण 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. डोंगरचा पाडा एक गाव एक संघ नेहमीच खेळलाय आणि चर्चेमध्ये राहिलाय. गावाची चर्चा नेहमीच होते. जरी मैदान नसलं तरी कुठेही प्रॅक्टिस करतात, अभ्यास करतात, परंतु क्रिकेटची जिद्द या संघाने कधीच सोडली नाही. असा संघ डोंगराचा पाडा. 45 वरती 1. अक्षय आणि जयेंद्र एकमेकांसमोर. मिस टायमिंगचा फटका. बॉल हवे. जयेंद्र मिड ऑफ कडे सुटली कॅच. इथे किती चुका करणार कोपरा संघ.
या अगोदर क्या 3 चौकार तुम्ही खराब फिल्डिंगने सोडले, हा झेल सोडला, 4 चुका तुमच्या पाहिल्या आणि 4 चुकामध्ये 14 धावा तुम्ही खर्च केल्यात. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडं मजबूत करावं पाहिजे. आणि हा संघ आता किरवलीमध्ये मला वाटतं पहिला क्रमांक आला डे स्पर्धेमध्ये. 1 तास देखील झाला नाही आणि तुमचा परफॉर्मन्स थोडा कमी पडतोय. कदाचित किरवलीत तुम्ही दमले असतील, परंतु थोडा फिल्डिंग स्ट्रॉंग करा. 47 वरती 1 बॉल तयार. जयेंद्र चिवंदान मिळालं. बॅक टू द बॉल ड्राईव्ह. अक्षय पाटील खोलवर टप्प्याचा बॉल बुंद्यामध्ये टाकला. यॉर्कर लेझर बॉल त्याला म्हटलं जातं आणि या बॉलवरती 0. क्रिकेट प्रत्येकाच्या मुखामध्ये क्रिकेटचं नाव आहे. सगळीकडे क्रिकेटचं वातावरण. आता देखील तोंडरे गावात नाईट मॅच सुरू आहेत, वलपमध्ये सुरू आहेत आणि कानपोलीमध्ये देखील आज पहिली रात्र आहे. भरपूर नाईट मॅच तलोजा MIDC मध्ये. फुलर लेनचा बॉल झेल सुटल्यानंतर त्याचा उत्तर आसमानी टोला षटकार. टिपिकल शॉट आणि डिपिकल शॉट. कॅच सुटल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं. षटकाराने कोपरा डोंगरचपाडा संघ पोहोचलाय 53 वरती 50 पूर्ण आणि 72 धावा होऊ शकतात याच वेगाने खेळले तर. चेंडू बाकीत फक्त 2 आणि शेवटचे 8 चेंडू या इनिंग्स मध्ये. चांगली मॅच. इथे या स्पर्धेमध्ये 2 संघ जे मागच्या वर्षी फायनल केले होते, मुरबी आणि देवीचा पाडा, ते सुपर 6 मध्ये आहेत. आणि कदाचित असं वाटतं की मागच्या वर्षी महागुरुजी फायनल झाली होती मुरबी देवीचा वाडा, ती होऊ शकते या सीझनला देखील. शेवटचे 2 बॉल. अक्षय पाटील स्लोवर बॉल, मिस टायमिंगचा फटका. लेट टायमिंग मध्ये मिड विकेटला झेल सुटलाय. 5 चुका. कोपरा संघ काय करतोय? रनआउट साठी रेफर करतील. क्लोज एन्काउंटर. गोलंदाज काय करतील? अशा खेळाडूने झेल सोडल्या तर 2 झेल 3 झेल सोडलेत आणि 2 चौकार सोडलेत. थर्ड अंपायरला रेफर केलाय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. चेक केला जाईल. रनआउट. डेंजरस एंड कडे जयेंद्र धावत होता. झेल सुटलाय 2 वेळा. रनआउट मध्ये काय घडणार? 7 चेंडूमध्ये 18 वरती खेळतो जयेंद्र. वेट अँड वॉच. थोड्याच वेळामध्ये निकाल येईल. आमचे आयोजक बंटी खाडेकर चेक करतायत स्लो मोशन अँगल मध्ये. PTC लाईव्ह 2,50,000 सबस्क्राईब आहेत. जे प्रेक्षक पाहत आहेत सबस्क्राईब करा चॅनेलला. मोठमोठ्या टुर्नामेंट तुम्हाला इथे अपडेट वाईज पाहायला मिळतील. चांगली वेबसाईट आहे. टीव्ही अंपायर रेफर केलाय आणि हा रेफर पंच तुमचा डिसिजन असेल. अंपायर रिव्ह्यू वापरलाय कारण प्रत्येक टीमला रिव्ह्यू असतो, त्यामुळे डोंगरचपाडचा रिव्ह्यू बाकी आहे. कोपरा संघ तुमचा रिव्ह्यू देखील बाकी आहे. तुम्ही कधीही घेऊ शकता. येणाऱ्या 3 ओव्हर 2 ओव्हरमध्ये अंपायर्स रिव्ह्यू कधीही घेतला जातो. पंचांना डाऊट असेल तर. आणि लाईव्ह टेलिकास्ट म्हणतात तर दूध का दूध पाणी का पाणी. डेंजर एंडकडे जयेंद्र धावत होता. जगदीशने रनआउट केलं त्यांना, परंतु आहे की नाही, किती धावा मिळणार, 1 की 2, बॅटर नवीन जाणार का, अनेक प्रश्न आहेत. चांगली वेबसाईट टेलिकास्ट करते PTC. पनवेल प्रीमियर लीग ज्याने टेलिकास्ट केली, भन्नाट फॉर्ममध्ये झाली पनवेल प्रीमियर लीग. पहिली डे नाईट. इट्स आउट. जयेंद्र 1 रन मिळेल डोंगरचपाडा टीमला. बॅटर आउट होतोय. धाव फलक जाणार 1 ने पुढे. 54 वरती 2. तर प्रेम पाटील पेंदर यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपले स्वागत आहे. चरण 11 क्रिकेट संघ बुर्दुलचे सर्वा सन्माननीय प्रवीण शेठ पाटील उद्योजक बुर्दुल यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपले स्वागत आहे. 54 वरती 2. बॅटर जातोय 7 नंबरची जर्सी शेवण फडके. काय फलंदाज शेवण. चांगली बॅटिंग करावीच लागेल कारण प्रदीपने ज्या धावा कुठल्या त्यामुळे धावा भरपूर झाल्या आणि जयेंद्र दुसरा जीवनदान मिळाला होता, रनआउट झाले आणि त्यांचं देखील चांगली बॅटिंग पाहिली. 54 वरती 2. शेवटचा बॉल. अक्षय पाटील 1 षटकार बसला तरी 10 धावा. चांगली गोलंदाजी. पाहूया शेवटच्या बॉलवरती काय होणार. शेवण फडके द बायकर मॅन. या गावाचा पहिला बायकर मॅन शेवण बनला. चांगला खेळाडू, परंतु पाहूया आज त्याची बॅट कशा प्रकारे चमकणार. हातामध्ये ग्लोव्ज परिधान करून तो नेहमीच खेळतोय आणि शेवणची फिल्डिंग चांगली आहे, परंतु समोर कोपरा जगदीशचा संघ, रोहित कोहली जिनीत असेल त्याने संघाची बांधिलकी केली आणि कोपरा गावामध्ये सर्व संघ चांगले आहेत, चांगले खेळाडू आहेत. थोडं स्पीडअप करायचं कोपरा संघ. अक्षय शेवटचा बॉल. बॉल तयार. लॉट केलाय शेवण फडके. गॅप मध्ये मिड विकेट क्लिअर केलं आणि बायकर मॅन आहे शेवण पहिला या गावाचा. षटकार.
तर यानंतरची लढत असेल बघा, शेवटचा पुकार आहे इथे विराज स्पोर्ट खिडूकपाडा विपक्ष गावदेवी धरणा दोन्ही संघाच्या संघनायकांना आमचा शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी तुम्हाला संपर्क साधणं गरजेचं आहे. सत्र संपल्यानंतर एखादा या संघनायक नाणेफेक आपण लगेचच करणार आहोत सत्र संपल्यानंतर. ओ टू प्रवीण. निश्चितच दुसरा बायकरमॅन अक्षय कडूला तुम्ही पाहिलं खानावमध्ये आणि पहिलं 7 षटकार मारले. आतापर्यंत 4 षटकार आले त्या इनिंग्समध्ये, 5 चौकार आले, धावफलक गेले 60, 2 विकेट, शेवटचे 6 बॉल. अजय ढोंगरे 7 चेंडू 9. ओपनर फलंदाज थांबलाय आणि बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा गोलंदाज. तर सन्माननीय भीमशेठ फडके ढोंगऱ्याचा पाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं भोलानाथ शेठ पाटील आणि राजूदादा पाटील यांच्या वतीने भीमशेठ आपलं सरचे स्वागत आहे. यश कोहली 6 बॉल त्याच्याकडे आहेत. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉल, 61 धावा आणि असं वाटतंय की 75 बनू शकतात कारण चांगली बॅटिंग आहे या मैदानावर. जेव्हा 75-80 झाल्यात त्या चेस मला वाटतं फारशा झाल्या नाहीत. 15.25 सरासरी. टीम कोपरा DCC आणि विरोधात आहे भरत प्राची ढोंगरेचा पाडा. भरत ढोंगरे आणि तदनंतर प्रतीक ढोंगरेने पॅक केला या संघ, यांचं देखील स्वागत. 6 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाज यश कोहली, नावामध्ये यश आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. 8 चेंडू करावे लागतील आता या ओव्हरमध्ये, 6 नाही कारण 2 व्हाईट बॉल आहेत. लांब लचक ओव्हर तुम्ही पाहताय. यश कोहलीकडून समोर आहे अजय ढोंगरे. अजय ढोंगरेचा खेळ आज चांगला झाला नाही परंतु आत्ता होऊ शकतो आणि जर झाला तर चांगल्या धावा होतील. बोला तयार. फुलर लेनचा बॉल इथे देखील लॉंग ऑन कडे खेळलेत रोहित कोहली आहेत आणि तदवर घेतलेली फक्त 1 धाव सिंगल कंप्लीट केली गेली आणि शेवण फडके आपल्या बॅटला चुंबन घेतलं त्यामुळे तो मोठ्या फॉर्ममध्ये आता बॅटिंग करेल कदाचित. खेळाडू आजकाल आपल्या बॅटला चुंबन घेऊनच खेळ करतायत आणि बॅटवरती प्रेम असतो प्रत्येकाचा. क्रिकेट पहिली मोहब्बत, पहिला इश्क. 7 नंबरची जर्सी शेवण फडके. बॅटकर जगदीशने झेल पकडला, यावली चुकी नाहीये. बॅटर आउट होतो शेवण. 63 वरती 3. टीम ढोंगरेचा पाडा. एकमेकाला अनेक वेळा धूल चारली आहे आणि त्या दोघांमध्ये ही मोठी मॅच. अक्षय कडू आलाय, एक चांगला फलंदाज, बूम बूम या नावाने त्याला ओळखलं जातो आणि गोलंदाजी देखील चांगली करतो. नेहमी पहिली गोलंदाजी असते त्याच्याकडे. अक्षय कडू ऑलराऊंडर आहे. समोर यश कोहली. मोठी मॅच. दिशा दिली चेंडूला, डीप स्क्वेअर लेग कडे केलेत, क्रॉस बॅटेड फटका, 1 रन कंप्लीट केली जाईल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येत नाहीये. ही चांगली गोष्ट असेल कोपरा टीमसाठी. यश कोहली जसं नाव तसं काम आणि त्याच्या नावामध्ये यश आहे. कंजूसी गोलंदाजी. 3 बॉलमध्ये फक्त व्हाईट बॉल नंतर देखील 4 दिलेत. कमबॅक आहे टीम कोपरा. 64 वरती 3. अजय ढोंगरे सलामीचा फलंदाज. त्याचा खेळ आज चांगला झाला नाही आतापर्यंत. पायावरती लागलेला हा चेंडू अपील केली होती परंतु पंच दर्शवतात की लेग बाईज मध्ये सिंगल आहे. चांगली गोलंदाजी. अनेक गोलंदाजांना मार बसला परंतु शेवटचा गोलंदाज चमकलाय आणि आज रतनभाऊ चषकात पाहिलं आपण वाघाची वाडीचा शेवटचा गोलंदाज ज्ञानेश्वर उघडा ज्याने 7 धावा डिफेन्स केल्या आणि दापोली संघाला हरवलं. काय गोलंदाजी होती ज्ञानेश्वर उघडाची. शेवटचा गोलंदाज कधी कधी चमकतो आणि वाघाची वाडीने तो कहर केला. आदिवासी संघ तो होता आणि त्या संघाने आज रायगड ठाण्यामध्ये प्रत्येकाची मनं जिंकली. अनेक लोकांनी असं म्हटलं की वाघाची वाडी पाहिजे होता फायनलमध्ये परंतु बुर्दुल संघाने त्याला मात दिला आणि बुर्दुल संघ चांगला केला आणि त्यांचे प्रवीण पाटील थोड्याच वेळामध्ये येतील. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या गोलंदाजसाठी. यश कोहली 2 व्हाईट बॉल नंतर देखील 4 धावा दिल्यात आणि
इथे अजून विचार केला शतक संपलाय, 2 विकेट घेतले आणि धावफलक 65 वरती पोहोचलाय. 2 धावेची पेनल्टी ऍड होईल. एकूण धावा 67 आणि कंपल्सरी चेसिंग टार्गेट 68 येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये. अडुसष्ट धावांचं टार्गेट आणि पुन्हा एकदा पाहुण्यांकडे जाऊया. महागुरु आता करा सुरू. हो, थँक्स प्रवीण. इथे आपण खऱ्या अर्थाने प्रथमतः नाणेफेक करणार आहोत. विराजपूर खिडूपाडा विपक्ष गावदेवी धरणा क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत आणि नाणेफेक करण्यासाठी रमेश शेट मडवी साहेबांना आम्ही इथे आमंत्रित करतो. रमेश शेट या आपल्या शुभासे आपण इथे प्रथमतः नाणेफेक करणार आहोत. येणाऱ्या 3 ते 8 तारखेला आमदार चषक क्रिकेट स्पर्धा नाईट स्पर्धा त्यांच्या आपल्या भेटीसाठी येणार आहे. सिद्धी करवले गावचे सुप्रसिद्ध उद्योजक बलवनाथ शेठ पाटील साहेबांचे खास ते परममित्र आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. एका बाजूला विराजपूर खिडूपाडा विपक्ष गावदेवी धरणा. सामना 5 षटकांचा टेल अँड हेड अशी दर्शनी बाजू असेल. तर बघूया नाणेफेकीचा कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेक टेल धरणा क्रिकेट संघनायक स्पर्धा पाहतो आपण. अनेक ठिकाणी आम्ही स्पर्धेमध्ये पाहतो. भोलाशेठ असतील, राजू दादा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भेटीसाठी आली. परंतु एक आगली वेगळी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. अनेक स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी 10 ते 12 संघ आपण पाहत असतो. इथे फक्त 8 संघांना प्रत्येक दिवशी प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ही संकल्पना आमचे श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांची कशी वाटली आपल्याला? आयोजन तर खूप सुंदर आहे. इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली बोलत जातात त्याचे आम्ही खूप आभार मानतो. 8 संघाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? 8 संघ आहेत तिथे अजून खेळण्याची मजा येईल, कारण की 8 संघामध्ये खेळण्याची जी एनर्जी असते ना ती 12 संघामध्ये मजा राहत नाही खेळण्याची. निर्णय कोणता आपण स्वीकारणार आहात? गोलंदाजी करू. हा, गोलंदाजी करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. खिडूपाडा क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. वेल कमी आमच्याकडे बोलाशेट या आपण रमेशदादा मडवी साहेबांचा आपण हेतूचे सन्मान इथे करणार आहोत. त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली असती, परंतु वेल कमी आहे मित्र, त्याकरता आम्हाला लक्ष केंद्रित करावं लागतो. प्रथमतः आपण इथे पाहतो पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर उद्योजक रमेश शेठ मडवी साहेब सिद्धी करवले यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. एक उदांत विचार आणि नीतिदर्शक विचारसरणीच्या खाणीतून सद्गुणांचे पैलू पाडणारे एक दमदार नेतृत्व. रमेशदादा स्वागत आहे आपलं. चंद्रकांत शेठ भोईर साहेब या. एकच नाद बैलगाडा शर्यत, रोज उडतो गुल्लाल भडक आणि चंद्रकांत शेठ भोईर यांना बैलगाडा शर्यतीचा नाद लय कडक. खऱ्या अर्थाने बैलगाडी असो क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व चंद्रकांत शेठ भोईर साहेबांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आमचे स्पर्धा ऑर्गनायझर आदरणीय भोलानाथ शेठ पाटील साहेब विद्यमान उपसरपंच यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. आणि यानंतरचा सन्मान असेल प्रतीक ढोंगरे डोंगऱ्याचा पाडा, महेश ढोंगरे डोंगऱ्याचा पाडा आणि बंटी फडके या. बघा वेल कमी आहे या आपण, कारण आम्हाला एका एकाचा सन्मान करता येणार नाहीये, त्याबद्दल दिलगिरी करणं आमच्याकडे सुद्धा एक मोठी जबाबदारी असतो. सामना सुरू असताना सत्कार करताना आम्हाला सुद्धा काही ठिकाणी विचार करावा लागतो. सर्वांचं स्वागत आहे. नाईट स्पर्धा सध्या त्यांच्या आमचे महेश ढोंगरे डोंगऱ्याचा पाडा बघा प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धा सुद्धा या त्रिवेणी संगमच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी येणार आहे. आणि अशा व्यक्तिमत्वांचा येतोची सन्मान भोलानाथ शेठ पाटील स्पर्धा ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत, प्रमुख आयोजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. त्यानंतर प्रतीक ढोंगऱ्याचा आपण इथे सन्मान करणार आहोत. बंटी यांचा आपण सन्मान करूया. तिन्ही व्यक्तिमत्वांचा मयूर आपला सन्मान इथे केला जाणार आहे. मयूर या आपण. प्रतीक यांचा येतोची सन्मान आमचे विघ्नेश पाटील खऱ्या अर्थाने स्पर्धा ऑर्गनायझर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मायेची उबदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. त्यानंतर मयूरचा सन्मान इथे केला जाणार आहे. सुनील एक धाव मात्र पहिल्या बॉलवर आपण पाहतोय DCC कोपरा विपक्ष वरद व प्राची 11 डोंगऱ्याचा पाडा संघाने 65 धावा काढल्या होत्या. त्यानंतर 2 धावांची पेनल्टी मिळाली कोपरा टीमला. त्या 2 धावा ॲड झाल्या, टोटल झाल्या 67 आणि आता आव्हान असेल 68 धावांचं. सलामीची जोडी मैदानावर पाहायला मिळते ती रोहित कोळे आणि जीवित पवार. हा मात्र लावडा फील सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित कोळी आणि जिनित पवार ही जोडी मैदानावर असताना आणखी एक चिक्की रन्स मात्र कंप्लीट झाली आणि तिथे मात्र 2 धावा धावफलकावर करायच्या आहेत. टोटल 68
भले मोठं आव्हान आहे 5 षटकांमध्ये. सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल इथे मात्र या DCC कोपरा टीमला. दत्तकृपा क्रिकेट संघ कोपरा. मगाशी नक्कीच मॅच सुरू झाला. अजय वर्तकेकरला आपण भावपूर्ण श्रद्धांजली दिली. खरं तर फार कमी वयातच आपल्या सर्वांना सोडून गेलेले हा ये व्यक्ती. लावड अपेल काय चेंडू बघा, गदी जोरात वेगात फेकलेला हा चेंडू, तिथे मात्र डॉट बॉल जातोय. खूप चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. ज्या पद्धतीने वरद व प्राची 11 डोंगऱ्याचा पाडा या संघानं बॅटिंग केली ना, अगदी सर्वांना प्रभावित केलं त्या बॅटिंगमधून. तशाच पद्धतीनं मात्र गोलंदाजी होते. सलामीचा गोलंदाज तेजस तुम्हाला पाहायला मिळेल. एक फास्टर बॉलर, वेगवान गोलंदाज, ऑन स्ट्राईक बॅट्समन. हा मात्र इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह बिहाइंड द बॉलर. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. घाई केली आणि तीच घाई अंगलट आली. अति घाई संकटात नाही. बॅट्समन झालाय धावचित बाद. बाबा लागलं, थोडीशी घाई दाखवली होती, परंतु जो गोलंदाजाच्या मागे जो फिल्डर होता ना त्याचं पण कौतुक करूया. काय डायरेक्ट हिट केलं. ज्या फिल्डर्सनं कौतुक, विकासचं कौतुक करूया. डायरेक्ट हिट केलं. धावसंख्या जरी आपण बघितली ना तर भरपूर असली तरी त्यांना विकेटची जी खरं तर शोध होता, विकेटचा ज्या पद्धतीने शोधात होते आणि त्यानंतर मात्र डायरेक्ट हिट केल्यावर फलंदाजाला परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानात अक्षय पाटील येतोय. रोहित कोहली आणि अक्षय पाटील ही जोडी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज तेजस. फास्टर बॉलर 10 ते 15 पावलांचा स्टार्ट आहे. राईट आर्म राऊंड द मारा करतोय. पुन्हा एकदा हा चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह दणदण करत जातोय. वाईडिश लॉंग ऑन कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तदनंतर मात्र 2 धावा मिळत आहेत. आउटफील्ड फार फास्ट आहे. आउटफील्डचा विचार केला तर अगदी वेगानं चेंडू सहज सीमारेषेच्या बाहेर जात आहेत. आणि त्याचबरोबर चेंडू अगदी आपण या स्पर्धेमध्ये चेंडू देखील तेवढेच टणक वापरले गेलेत. त्यामुळे या धावा मी जरी म्हणेन की आव्हान कठीण असेल 67 धावांचं, जर प्रयत्न केला ना कोपरा टीमनं तर हे आव्हान काय मी म्हणेन कमी अगदी अशक्य नाही आहे. फुल्लर लेन्सचा बॉल लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक बरोबर उभा आहे आणि त्याच्यामध्ये जातोय हातात झेल. आणखी एक विकेट. विकेट क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला. गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कोपरा गावातील ग्रामस्थ जे PTC लाईव्हला जोडलेले आहेत त्या सर्वांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ बलप आणि ग्रामस्थ मंडळ बलप यांच्या वतीने माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपणा सर्वांचं स्वागत आहे. नवीन बॅट्समन मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच 7 फडके मैदानात येतोय. गोलंदाज 7 फडके. हर्षल कोहली नॉन स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्ट्राईक बॅट्समन अक्षय पाटील. 7 फटके गोलंदाजच्या उंबरट्यावर. सेकंड ओव्हर घेऊन येतोय. हा चेंडू अगदी सरळ दिशेने खेळलाय. वाईडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक येईल वेगानं आणि त्याच पद्धतीनं चेंडू पकडला आणि फेकला तेवढ्याच जलद गतीनं, परंतु तेवढासा वेळ देखील मिळाला या दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याकरता. आणि या 2 धावेनं धावसंख्या जर बघितली ना तर पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. अर्थातच कोपरा टीमची टोटल एकंदरीत धावसंख्या 6. हा चेंडू मिस टायमिंग आहे. यष्टीरक्षकानं प्रयत्न खूप चांगला केला होता बघा. झेलवर पोहोचू तर शकला नाही, परंतु जसा चेंडू पकडला ना डायरेक्ट यष्ट्यांवर देखील आदळला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये ही एक धाव मात्र कंप्लीट झाली. ती धाव धोकादायक होती आणि ती धाव कंप्लीट केली आहे. 7 फटके
गोलंदाज आपण पाहतोय पहिला गोलंदाज तेजस अंग्रेजचा विचार केला तर त्यानं खूप चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये केली. दुसरा ओव्हर सुरू आहे आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील खूप चांगला टिच्चून मारा होतोय. अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवलेत. दत्तकृपा क्रिकेट संघ कोपरा संघ फलंदाजी करत असताना बघा सुरुवातीला ज्या पद्धतीने डोंगराचा पाडा संघाने सुरुवात केली ना ती खूप चांगली सुरुवात झाली आहे. परंतु इथे कोबरा टीमला ती सुरुवात करता आली नाही पॉवर प्लेमध्ये. हा चेंडू खणून काढलाय खोदून काढलाय. इथे मात्र वाईडिश लॉंग ऑनला चेंडू जातोय. एका टप्प्यानं वन बाउन्स सीमा पार 4 रन्स. चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल अगदी जास्तीत जास्त अखूट टप्प्याचा हा बॉल फेकला गेला. पंचांनी वाईड बॉल घोषित केला आणि अतिरिक्त धावेनं आणखी एक वाईड बॉल. अतिरिक्त आणखी एक धाव मिळते. स्कोररवर स्कोरिंग लक्ष द्या लाईव्ह आणि मॅन्युअल. 14 धावा धाव फलकावर. हा चेंडू आडव्या पाठने खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं इलिमिनेशन कमी आहे या फटक्यामध्ये. बरोबर वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये झेल. आणखी एक विकेट. विकेट क्रमांक 30 जातोय तंबूच्या श्रेयाला. थँक्स डीजे मास्टर. इथे पाहतो आम्ही राजेश मोकाशी पाडा आणि ब्रिजेश पाटील धरणा यांचं व्यासपीठावर आगमन. मनपूर्वक आपलं स्वागत. तत्परी मान्यवरांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. राजाराम शेठ पाटील साहेबांना आम्ही ते आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते बबन विश्वकर्मा साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे. बबन विश्वकर्मा या आपला सन्मान इथे केला जाईल. नवीन पनवेल खऱ्या अर्थाने येथील शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते बबन विश्वकर्मा साहेबांचा येतोची सन्मान. या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ सन्माननीय राजाराम शेठ पाटील साहेब नावडी विभाग शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते बबन विश्वकर्मा साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. मित्रांनो, एक असे व्यक्तिमत्व की दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाल तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की फुलाल तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेलं की एक माणुसकीचं सुंदर नातं तयार होते. असे सामाजिक दृष्ट्या बांधिलकी जोपासणारे बबन विश्वकर्मा साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर बलपगाव तंटामुक्त कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आहे बंडू पाटील साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मारुती पाटील या पोलीस पाटील मारुती पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आज सन्मान आपण इथे करणार आहोत. आणि खेळ स्टार्ट रिवाल मात्रे सर. पहिल्या 2 षटकांमध्ये 14 धावा पहिल्या धावफलकावर इथे मात्र फील करण्यात आलंय. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली. फार संत सुरुवात मी म्हणेन. अगदी पूर्णपणे स्लो सुरुवात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 14 धावा. 3 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे. मॅच आपण पाहतोय कोपरा विपक्ष डोंगऱ्याचा वाडा असा हा सामना. आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना. पहिला सामना आपण पाहिलात तर धावा चेस झाल्या होत्या. ज्या पद्धतीनं 50 धावा पडगे टीमनं काढल्या त्या 51 धावा सहज चेस केल्या त्या पिसारवे टीमनं. परंतु या मॅचमध्ये काय घडलंय तर 67 धावांचा पल्ला पार करत असताना अगदी कोपरा टीमची इथे दमछाक झालेली पाहायला मिळते. परंतु अजूनही काही बिघडलं नाही. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 14. धावफलकावर 3 गडी बाद अशी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही परिस्थिती बिकट झाली आहे कोपरा टीमची आणि या बिकट परिस्थितीतून तुम्हाला बाहेर पडायचं असेल ना तर इथे मात्र रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांची मागणी. 14 धावा. किती वेळा सांगला? 2-3 वेळा सांगला. चुकला माझा तेव्हा सांगितलं. चुकला म्हणजे नेट गेलेला दादा 1 मिनिटासाठी म्हणून राहिलं.
हा चेंडू प्रॉपर टायमिंग, अगदी लॉफ्ट केलाय बॉलला, आउट ऑफ द पार्क. इट्स अ मेगा हिट, 6 रन. आगमन होत आहे आणि त्यांच्या समेत अनेक सहकार्यांचं इथे आगमन झालेलं आहे. तुम्हा सर्वांचं आम्ही भोलानाथ शेठ पाटील आणि राजूदादा पाटील ग्रामस्थ मंडळ बल्लभ यांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. यावं आदित्य पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आपणा सर्वांचं सरचे स्वागत आहे. आमचे विघ्नेशदादा पाटील यांच्या वतीने सुद्धा तुमचं स्वागत आहे. खेळ स्टार्ट असेल बघा, वळू या सामन्याकडे. तर नक्कीच षटकार आला होता, त्यानंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली. आपण बघितली तर 21 या आकड्यावर. त्यानंतर सिंगल आली. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. तेजस गोलंदाज वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरे षटक फेकण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि तेजसवर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या. आता समोर डावखुरा फलंदाज यश कोहली बॅटला लाईटली ब्रश होऊन चेंडू बघा अगदी यष्टीरक्षकाच्या जवळ येतात, मात्र विसावला जातोय. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. धावसंख्या वाढवावी लागेल कोपरा टीमला. ज्या पद्धतीनं आपण बघितलं ना, हर्षल कोहलीनं एक खूप चांगला फटका अगदी षटकाराच्या दिशेने जो खेळला होता, त्यानंतर मात्र यश कोहली आला डावखुरा फलंदाज. थोडंसं आपण पाहतोय यशला मात्र यश मिळत नाही. आतापर्यंत 2 बॉल खेळला, एकही धाव काढली नाहीये. तेजस पुन्हा एकदा कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज होतोय यश झेलबाद. नक्कीच आपण पाहतोय. खरं तर बलरामजी पाटील यांचे सुपुत्र मात्र या ठिकाणी आलेत. आपण बघितलं तर रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, त्यानंतर आपण बघितलं तर अशा अनेक जिल्ह्यातून आमदार, कोकण शिक्षण मतदारसंघातून आपण पाहिले बलरामजी पाटील नावडे. आणि त्यांचं संगीत देखील ऐकायला मिळालं. आज त्यांचे सुपुत्र थेट या व्यासपीठावर त्यांचं सरपंच ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. सरपंच आणि उपसरपंच चषक आज खरं तरी एकाच घरामध्ये सरपंच आणि उपसरपंच हा रेकॉर्ड आहे. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केला. वाईट डीप विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, ते मात्र मिळेल फक्त एक धाव. खूप चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं आपण डोंगराचा पाडा संघाची बॅटिंग पाहिली पूर्वार्धामध्ये 67 धावांचं आव्हान असताना आता मात्र तेवढीच चांगली फिल्डिंग क्षेत्ररक्षण होतोय. 22 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 4 गडी बाद 22 षटक सुरू आहे. तिसरं षटक प्रगतीवर पथावर मला वाटतं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर तेजसनं काय कमालीचं कमबॅक केलंय. हा चेंडू ऑफ स्टंपला होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला क्षेत्ररक्षक नाही, तर इथे मात्र चेंडू जाईल आउटफील्ड फास्ट ओव्हर द रो. 4 रन्स 4 धावांसाठी. असं बघा ऐन वेळी वलन घेतलं. ज्या पद्धतीनं आपण स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना चेंडू कधीही टर्न होत असतो, हे मात्र क्षेत्ररक्षकाला समजलं नाही किंवा त्याला जज करता आला नाही. आणि त्याच्याच मुलं हा चौकार देखील पाहायला मिळाला. 26 धावा धावफलकावर लागल्यात. आपण पाहिलं तर 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. उरलाय आता खेळ मात्र फक्त 12 चेंडूंचा. 12 चेंडू 67 धावा जो आपण टार्गेट बघितलं ना, तर त्या टार्गेट 68 धावांचा टार्गेट जिथे मात्र सेट करत असताना आता 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या फक्त 26. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 42 धावा, नीड 42 रन्स इन 12 बॉल्स. 21चा नक्कीच हा ॲव्हरेज रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच आता हे आव्हान हळूहळू कठीण होत चाललंय. यापुढे तुम्हाला आता प्रत्येक बॉलवर चौकार षटकार हे मात्रच ठोकावे लागतील. कोपरा टीम अडचणीत आली आहे. 4 विकेट त्यांच्या अगोदर गमावलेत. आता हर्षल कोहली एका बाजूला चांगला बॅटिंग करतोय. हर्षलनं 4 बॉलमध्ये 12, तर दुसऱ्या बाजूला निलेश पाटील 1 चेंडूमध्ये 1. निलेश ऑन स्ट्राईक.
क्लीन बॉल, स्लोवर बॉल फेकला. फलंदाज निलेशला काही समजलं नाही, कन्फ्यूज झाला आणि त्रिफलाची धोतोय. व्यासपीठावर पहा मान्यवर, अगदी व्यासपीठ भरगच्च भरलाय. आज खरं तर आपण राजारामजी पाटील जे भोलानाथ पाटील यांचे पिताश्री आहेत आणि आज राजकीय क्षेत्रामध्ये आज वडिलांप्रमाणे देखील भोलानाथ पाटील साहेब खूप चांगलं नाव कमवताना पाहायला मिळत आहेत. कारण असं म्हटलं जातं की पुत्र व्हावा ईसागुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, आणि आज सातत्यानं या गावामध्ये विकासाची गंगा, विकासाची कामे करणारी हे व्यक्ती भोलानाथ पाटील साहेब. तर इथे कोपरा गावातील आदरणीय व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायाला अनेक खऱ्या अर्थाने चांगले योगदान देणारे अभिमन्यू तोडेकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठ ऋषी ठाकूर कोपरा, आपण यावं, आपले मनपूर्वक स्वागत आहे. 11 चेंडू आणि 42 धावा. फार कठीण संघर्ष आहे इथे. मात्र पूर्णपणे परिस्थिती मागा अगदी विरोधात चालली आहे, ती म्हणजेच कोपरा टीमच्या. तर भोलानाथ गायकर कोपरा यांचं आगमन झालेलं आहे. भोलानाथ शेठ पाटील आणि राजूदादा पाटील यांच्या वतीने तुम्हाला आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं व्यासपीठावर स्वागत आहे आपलं. सुरुवातीचे 2 बॉल डॉट. हा चेंडू थोडासा वेग दिला होता. या अगोदर स्लोवर बॉल. अक्षय कडूचं कौतुक केलं जाईल. 3 बॉल डॉट केलाय इथे. मात्र ज्या पद्धतीनं फलंदाज जगदीश ठाकूर आल्या मात्र त्यानं सुरुवातीचे 2 चेंडू डॉट. हा जास्त वेग वापरला आणि अंपायर्स लगेच घोषित करतायत जास्त दिशा भटकली गेली आणि तिथे व्हाईट बॉलची या ठिकाणी इशारा आल्यानंतर 1 धाव वाढली गेली आहे. चेंडू आणि धावांचं अंतर वाढत चाललंय. अजूनही 41 धावांची गरज 9 चेंडूमध्ये. पूर्णपणे परिस्थिती विरोधात चालली आहे. पुन्हा एकदा थोडंसं बाहेर, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून फार फार दूर या ठिकाणी गोलंदाजी होते. चेंडूला जास्त वळण देतोय हा गोलंदाज अक्षय. अतिरिक्त अवांतर धावा, एक्स्ट्रा धावा मात्र वाढत चालली आहेत, परंतु अजूनही आव्हान फार दूर आहे. कोपरा टीमच्या बॅट्समनना आता मात्र लक्षात घ्यावं लागेल. हा चेंडू फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक होता उभा आणि त्याच्या हातातून चेंडू जसा निसटला मात्र 1 सिंगल मिळाली. अजूनही 40 धावा कराव्या लागतील. आपण ज्या पद्धतीने 9 बॉल होता, चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 39 धावा. फार कठीण आव्हान निर्माण झालंय. मगाशी मॅच मध्ये चेज झाल्या होत्या धावा, परंतु या मॅच मध्ये आता डिफेन्स होताना पाहायला मिळत आहेत. चेंडू कमी आणि धावा जास्त. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू पुन्हा एकदा जास्त बाहेर जातोय. जास्तीत जास्त वाईड बॉल फेकलेत या गोलंदाज अक्षयनं. जरी सुरुवातीचे 3 बॉल डॉट फेकले असले ना, त्यानंतर मात्र त्याने 3 बॉल वाईड देखील फेकलेत. जास्ती ऑफ टू ऑफ स्टंप गोलंदाजी करताना अक्षय कडूला आपण पाहतोय. आणि क्लीन बॉल, वेगानं फेकलेला चेंडू इथे मात्र ब्लॉक हॉल मध्ये. विकेट क्रमांक 5 जाईल तंबूच्या दिशेनं. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. मी तन्मय पाटील आणि विघ्नेश पाटील आमचे ऑर्गनायझर आहेत, त्यांना इथे आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बालाराम पाटील साहेबांचे सुपुत्र आदित्य बालाराम पाटील नावडे यांचा आपण इथे सन्मान करावं. आदित्य या एक खऱ्या अर्थाने युवा नेतृत्व आहेत, एक शिक्षित व्यक्तिमत्व की खऱ्या अर्थाने काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड तेबत राहू समाजाला, या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरिता आपण आवर्जून उपस्थित राहिलं. आमचे स्पर्धा ऑर्गनायझर भोलानाथ शेठ पाटील, राजू दादा पाटील, विघ्नेश, विनय त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आदित्य पाटील आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. आणि यानंतरचा सन्मान असेल प्रणय म्हात्रे, साहिल पाटील आणि अजिंक्य म्हात्रे. या त्रिवेणी संगम एकेकाचा सन्मान आपल्याला करता येणार नाही, परंतु तुम्हा तिन्ही व्यक्तिमत्वांचा हेतूचे सन्मान आमचे भोलानाथ शेठ पाटील यांच्या वतीने केले जाईल. ओर टू कमेंट्री बॉक्स. अंतिम चेंडू फेकला गेला तो देखील डॉट. आता कोबरा टीम अक्षरशः मेमंडन बॅकफुटवरच गेली आहे, कारण 1 ओव्हरमध्ये आता तुम्हाला 38 धावांची आवश्यकता.
6 चेंडू 38 धावा, 6 षटकार ठोकलेत तरी तुम्हाला विजय मिळणार नाही. एवढं आव्हान दूर गेलंय, एवढं विजय तुमच्यापासून दूर गेलंय. येणारे 6 चेंडू 38 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढत चालली आहे. वलभ नगरीमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट संघ वलभ आयोजित माननीय सरपंच आणि माननीय उपसरपंच चषक 2024. उद्या या स्पर्धेची सांगता होईल अर्थातच मेगा फिनाले, सेकंड लास्ट नाईट. आणि खूप चांगली स्पर्धा, दरवर्षी ही स्पर्धा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं मैदान, अगदी मिनी वानखडे स्टेडियम. प्रेक्षकांना पाहण्यासाठी या मैदानावर खरं जर मी म्हणेन कितीही प्रेक्षक आले तरी सहज हा मॅचचा आनंद घेता येईल असा हे मैदान. या गावानं जे खरं तर हे मैदान बनवलंय ते सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून आभार मानेन. खूप चांगला मैदान आपल्याला या वलभ नगरीमध्ये पाहायला मिळते. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होते ना त्या त्या ठिकाणी खरं तर या मैदानाचा उल्लेख प्रामुख्याने होतो की वलभ गावामध्ये मिनी वानखडे स्टेडियम हे लूक पाहायला सातत्याने मिळतं. मॅच मध्ये काही मजा नाही, औपचारिकता बाकी. आणखी एक विकेट मागून विकेट, तू चल मै आया, आल्या पावली माघारी जाताना प्रत्येक फलंदाज पाहायला मिळत आहेत. आणि फलंदाज एकूण बाद झालेत 7. ते इथे मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. सन्माननीय राजेश मोकाशी पाडा आणि सन्माननीय ब्रिजेश पाटील धरणा, भोलानाथ शेठ पाटील आमचे ऑर्गनायझर आहेत, त्यांचे मेमणे परिवार आहेत. त्यांचा येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. यावं आपण नेहमी म्हटलं जातो एक उदांत आचार विचार आणि नीतिदर्शक विचारसरणीतून सद्गुणांचे पैलू पाडत खऱ्या अर्थाने क्रिकेटला आपले धर्म मानणारे व्यक्तिमत्वांचा येतोची सन्माननीय विद्यमान उपसरपंच आदरणीय भोलानाथ शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केले जात आहे. मेवणे परिवाराचा हेतूचे सन्मान इथे केला जात आहे. त्याचं कारण आहे सामना एकतर्फी होत आहे म्हणून आम्ही इथे सन्मान करतो. यावर ओर टू कॉमेंट्री बॉक्स रिबाल मात्रे सर. नक्कीच माघारू करता एक खेळाडू त्यांचा सर्कलच्या आतमध्ये आलाय, कारण वेळ तुमच्याकडे जो आहे तो तुमचा वेळ तुम्ही समाप्त केलेला. 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटक फेकायचे होते, ते मात्र न फेकल्या कारणानं एक खेळाडू TC 8 सर्कलमध्ये येतोय. मॅचची औपचारिकता अगदी प्रोसिजर पेंडिंग असताना हा सामना आपण पाहतोय. सर्व प्रेक्षक देखील कंटाळले असतील, कारण मॅचमध्ये मजा अजिबात नाही. पहिला देखील सामना वन साईड झाला, हा देखील मॅच वन साईड झालाय, कारण जिथे गरज आहे त्याचा 4 चेंडू आणि तब्बल 37 धावा. 4 चेंडू 37 धावा. DCC कोपरा टीम, दत्तकृपा कोपरा टीम या मॅचमध्ये खरं तर बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही इव्हेंट्समध्ये कमी पडली. त्यांच्याकडनं खूप चांगली झाली नाही, परंतु उशिरा नका होईना इथे हा लेट आलेला षटकार पाहायला मिळतोय.